श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगर्णा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराय अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तो इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ आणि निश्चय जंगमा आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदिमाध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्कचांचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे म समर्था. कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे आता. इतुकी प्रार्थना आणावी ज्या आपल्या मना कृपा समुद्र यामी ना आश्रय देईची सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देवण परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पाववया पैल तीर त्वन्नाम धरणे साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भोली नानान बाधत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज साधन अज्ञानतिमिर निरसोन ज्ञानार कुर्दही प्रगटपै. शांतिमणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. बहुदुःख हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो वासुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमज लागी. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. देव्या कवचम ओमस्य श्रीचण्डीकवचस्य ब्रह्म ऋषिः अनुष्टुप्छन्दः चामुण्डा देवता अगन्या सोक्तमात्तारो बीजं दिग्बन्ध देवतास्त्वत्व. श्रीजगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठङ्गत्वेन जपे विनियोगः. ओम नमश्चण्डिकायै. मार्कण्डेय उवाच अतिगुह्यज संसारी मानवा सर्वरक्षका पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कुणा. ब्रह्म उवाच ऐसे गुह्यतम विप्रा सर्वभूतोपकारका. देवी कवच पुण्याचे एकावे ते महामुळे. प्रथम शैलीपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा ती कुष्मांडा चवथी असे. पंचम स्कंद माता ती षष्ठ कात्यायनी असे. सप्तकाल रात्री ती महागौरी ती अष्टमा. नवम सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी. हा सर्वनाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला. अग्नित जळता कोणी शत्रूने खिळतारणी. विषम संकटा माझी भरियाता शरणागता. न त्यांचे होतसे केव्हा अशुभ रण संकटी. विपत्तीना दिसे डोळा शोक दुःख भय नसे. ज्या भक्ता स्मृती देवीची पावे श्रेयस वृद्धितो. देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित. प्रेतारूढ तुझ्या मुंडा वाराही महिषासना. ऐंद्रिय गजा समारूढा वैष्णवी गरुडासना. माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखवाहना. लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया. श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना. ब्राह्मी हंस समारूढा सर्वभरण भूषिता. माता समस्त एषा या सर्वयोग समन्विता. भूषणे शोभती नाना रत्न नाना सुशोभिता. क्रोधयुक्ता समस्ता या रथी शोभती देवता. शंख चक्र गदा शक्ती हलानि मुसलायुधे. खेटक तोमर आणि परशु पाश आणखी. कुंत त्रिशूल आयुध शारंग आयुध उत्तम. दैत्यांच्या देहनाशाशी भक्ता अभय द्यावया. देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धारिती. नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे. महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी. पाहता भय शत्रुषी देवी गेमज रक्षतु. पूर्वेशी ऐन्द्रिय रक्षाया अग्नेयी अग्निदेवता. वाराही दक्षिणा दिशे नैऋत्ये खड्गधारिणी. वारुणी पश्चिम
पश्चिमे दिशे वायव्ये मृगवाहिनी कौमारे उत्तरदिशे ईशान्ये शूलधारिणी ऊर्ध्वब्रह्माणि रक्षावी वैष्णवी अधवासिनी दश दिशा रक्षो ऐसी चामुंडा शववाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्षमागुणी अजिता वामभागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतिनी शिखा रक्षो उमा रक्षतु मस्तका मालाधारी ललाटाशी दक्षिणे अपराजिता त्रिनेत्रा त्रिभ्रुवर्मध्या यमघंटाति नासिका शंखिनी चक्षुमध्याशी कानाशी द्वारवासिनी कपोलकलिका रक्षो कर्णमुलाशी शांकरी सुगंधानासिका रक्षो उत्तरोष्ठाशी चर्चिका अधरा अमृतकला जिव्हेला ती सरस्वती दंतरक्षावी कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटिशी चित्रघंटा ती महामाया ती टाळुशी हनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशा धनुर्धरी नीलग्रीवा बही कंठा नलिका नलकुबरी स्कंदाशी खंगिनो रक्षो बाहुशी व्रजधारिणी दोन्ही हाताशी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका शूलेश्वरी नखा रक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तना रक्षो महादेवी मनाशो कविनाशिनी हृदय ललिता देवी दुदरा शलधारिणी नाभिषी कामिनी रक्षो गुह्य गुह्येश्वरी तथा पूतना कालिका लिंगा गुदा महिष्वाहिनी कटिभागा भोगवती टोंगळे विद्यवासिनी रक्षावी कामपूर्णाती पोटऋषी महाबला गोट्याशी नारसिंहाती पादपृष्ठाशी तेजसी श्रीपादांगुली रक्षो तळवे तलवासिनी दृष्टंकराली नखाशी केशाशी ऊर्ध्वकेशिनी रोमकुपाशी कौबेरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमज्जा वासमास हाडमेधाशी पार्वती अंतराशी कालरात्री ती पित्ताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफाचुंडामणि तथा ज्वालामुखी नखतेजा अवेद्या सर्वसिंधिशी ब्रह्माणी वीर्य रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकारमण बुद्धि रक्षावी धर्मधारिणी प्राणापान रक्षो व्यान उदान समान है रक्षो वज्रहस्ताति प्राण कल्याण शोभना रसरूप गंध शुद्ध स्पर्शाशी देवी योगिनी सत्वरज तमो गुणा रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषी वाराही रक्षो धर्माशी वैष्णवी यशकीर्ती लक्ष्मी विद्याच रक्षो चक्रिणी धना इंद्राणी गोत्र रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मी पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी पंथाशी सुपथा रक्षो मार्ग रक्षे मक्करी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वतः स्थिता रक्षाहीन असे स्थान कवची न च बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरिद्याच्या पाऊल टाकता कुठे कवचा स्मरुणी जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळे तेथे सर्वच्छा पूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चिता परमेश्वर अतुल लाभ होतो भूतलावरी निर्भय होतसे त्याला संग्रामी न पराजय त्रैलोक्यामाजितो पूज्य कवचानने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जे देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवुनी देवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयुष्यता वर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी झाऱ्या माता कोण आणि मृगी सावर जंगम आणि कृत्रिम विषनाशती अविचारिक जे काही मंत्रतंत्र भूमितळी भिवचर खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्षचरा घोरा डाकिन्याच्या महाबला ग्रहभूत पिशाच जे रक्ष गंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिक कवच हृदय ज्याच्या पाहता पळती तया होतसे मान्य राजाशी सतेज यशवाणतो यशवाढ हे तयाचे या कीर्तिमंडित भूतळी जपो सप्तशती चंडी पाहिले कवच वाचुनी हे वनपर्वतारण्य भूतळावर जोवरी संतती नांदते त्याची पुत्र पौत्रादितोवरी देहांती परमस्थान महामाया कृपा बळे सूर दुर्लभजे नित्या भक्ता ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे ओम श्री देवी कवच कुलदेवताचरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्रम् ओमस्य श्री अर्गला स्तोत्रमन्त्रस्य विष्णुर्षिः अनुष्टुप्छन्दः श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदम्ब प्रीत्यर्थे सप्तशती पाठङ्गत्वेन जपे विनियोगः ओम नमश्चण्डिकायै मार्कण्डेय उवाच ओम जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमोस्तुते जय त्वं देवी चामुण्डे जय भूतार्तिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्रि नमोस्तुते मधुकैटभहन्तारे विधातृवरदे नमः रूपजय यशदेयी नाशवी षड्विकारहे महिषासुरहन्तारे भक्तासि सुखदे नमो रूपजय यशदेयी नाशवी षड्विकारहे रक्तबीजवधे देवी चण्डमुण्ड विनाशिनी रूपजय यशदेयी नाशवी षड्विकारहे शुंभ निशुंभ ध्रुमाक्षमर्दिनी देवी विक्रमा रूपजय यशदेयी नाशवी षड्विकारहे पद्मपादं वंदिता सर्व सौभाग्यदायिनी रूपजय यशदेयी नाशवी षड्विकारहे अंचित्य रूपचरिते सर्वशत्रु विनाशति रूपजय यशदेयी नाशवी षड्विकारहे
निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला रूप जय यश देही नाशवी षडविकार हे भक्तीने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधिनाशिनी रूप जय यश देही नाशवी षडविकार हे चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तीने जना रूप जय यश देई नाशवी षडविकार हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूप जय यश देई नाशवी षडविकार हे द्वेषी नाशोत जे माझे मज लाभो महाबल रूप जय यश देई नाशवी षडविकार हे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूप जय यश देई नाशवी षडविकार हे देव दैत्य शिरोरत्न घासती चरणावरी रूप जय यश देई नाशवी षडविकार हे विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंत असो जना रूप जय यश देई नाशवी षडविकार हे प्रचंड दैत्य दर्पघ्ने चंडिके शरणागता रूप जय यश देई नाशवी षडविकार हे चतुर्भुजे चतुर्मुख सस्तुते परमेश्वरी रूप जय यश देई नाशवी षडविकार हे विष्णुकरी नित्य स्तोत्रा भक्तीने देवी अंबिके रूप जय यश देई नाशवी षडविकार हे हिमाचल सुता नाथा गातसे परमेश्वरी रूप जय यश देई नाशवी षडविकार हे इंद्राणीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी रूप जय यश देई नाशवी षडविकार हे प्रचंड भुजदंडाचे होत निर्गव दानव रूप जय यश देई नाशवी षडविकार हे श्री अंबिके भक्तासी देशी आनंद थोरतू रूप जय यश देई नाशवी षडविकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधू तारिणी मनोहर लाभावी ते कुलवान सहचरी हे स्तोत्र आदि वाचोनी वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा श्रीदेव्यार्गला स्तोत्र कुलदेवतार्चरणार्पणमस्तु अथ किलकस्तोत्रम् ओम अस्य श्रीकिलकमन्त्रस्य शिवऋषिः अनुष्टुप्छन्दः श्रीमहासरस्वती देवता श्रीजगदम्ब सप्तशती पाठङ्गत्वेन जपे विनियोगः ओम नमः चण्डिकायै मार्कण्डेय उवाच ओम विशुद्ध ज्ञानदेहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेयः प्राप्तिनिमित्ताय नमो सोमार्धधारिणे अभिकीलकासवे हे महास्तोत्र कळो पुरे मंत्रसिद्धितया पाठे कल्याण प्राप्तिसाधका उच्चाटनादि सिद्धीशी दुर्लभ वस्तुलाभन्या सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्ध्यर्थ देतसे न मंत्र नौषध तंत्र नको साधन आणखी जपाविन फळ येती सर्व उच्चाटनादिक सिद्धी अन्यत्र मंत्राणे थोर सप्तशती तरी उत्तर लोक शंकेशी दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र ऐसे एकची जपता पुरे समाप्ती नसे तत्पुण्या गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुणी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणे देवीशी सर्व वाहुनी प्रसाद सेवने तिचा किलक नामया कर्मा शिव प्रोक्त सुमंत्र हे ऐसे किलक साधुनी वाचे सप्तशती सदा पार्षद तो देवीचा सिद्ध गंधर्व होतसे संसारी भयना कोठे सर्वता फिरतामही अपमृत्यू चुके त्याचा मोक्षताला मरोनिया किलक निष्किलीन हे जानुनी पाठ हा बरा दोषना राहती कोणी फळे सप्तशतीतया सौभाग्यादी स्त्रियांमध्ये हा तो संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंदस्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्य जिची पावे सौभाग्य रोग संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का भूलती जना श्रीदेव्य किलका स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु रात्री सूक्त ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मस्तोत्र करीतसे श्रद्धा सप्रेम लावोनी महामाया स्तवी अशी ब्रह्मोवाच तू स्वाहा तू स्वधा देवी वषट्कार स्वरात्मिक सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्र अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच विद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासशी जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पाती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडकधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा चाप शरधरे देवी भूषंडी परिघायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य अतिसुंदर परापराहुणी थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्यात जी शक्ती ती तूच सर्वरूपिणे सर्वशक्तेस्त्वयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संहर्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तू आधार त्या शिवा सर्वाधरे तुझ्या स्तोत्रा नसुनी योग्य जेव्हा मी
तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसन्ते. करावे मोहित याशी दुर्दशम मधुकैटवा. जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर. उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे. रात्री सुक्त श्री गुरुदेवता चरणार्पणमस्तु. श्री दुर्गाये नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीची महिमा कैशी मधुकैटभ नाशतो. सुरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो. विनियोगः. ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्म ऋषिः श्री महाकाली देवता गायत्री छंदः नंदाशक्तिः रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेदो स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोगः. ध्यान. खड्गा चक्र गदानि चाप परिघा शूल भुषुंडी शिरा शंखाधारण जीकरी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीला सारखी कांती पाददशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तवी विधि निद्रा जगन्नायका. ओम नमश्चंडिकायै. ओम ऐं मार्कंडे उवाच. सूर्यतयन सावर्णी मनु बोलती आठवा. उत्पत्ती कथा त्याची विस्तारे एक सांगतो. कृपावंत महामाया तेने मन्वंतराधीप. सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ. पूर्वी स्वरोचिषा माझी चैत्रवंशीय भूपती. सुरथनाम महाराजा समस्त क्षितिमंडला. पुत्रासमान तो राजा प्रजापालन तत्पर. कोला विध्वंसी वैर्यांनी धावा त्यावर बोलिला. दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो करी. कोल विध्वंसीचे त्यांनी तरी सुरथ जिंकिला. रण सोडून तो आला सांभाळी पुर आपुले. जिंकिले तेही वैर्यांनी भूपती क्षण जाहला. अमात्यबली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी. सेनाबल लुटोनिया राजधानाशी जिंकती. शिकारीच्या मिशे राजा होऊनी अश्वसारतो. दुर्दैव लपवू पाहे जातसे घोर काननी. आश्रम मेधा मुनीचा हिंस्रक ही विसावले. शोभानीय शिष्यवृंदे रान सुंदर पाहितो. तेथे सत्कारिला राजा राहिला आश्रमावरी. काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी. ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी. माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज. सत्ता ज्यांच्या जवळी दुष्ट ते भृत्यपीडक. छळता जनवृंदाशी कोण वारील त्या खळा. माझा हत्ती शूर पुष्ट काय त्याची गती असे. माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की. स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती त्यांची या. मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते. सुरत चिंता वाहोनी दुखी स्वगत त्यावना. मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी. कोण तू कोठुनी आला शोक चिंता तुला दिसे. काय कारण येण्याशी विचरी भूपती तया. सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणुनी. विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा. निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद दाहला. मोकळे करुणी चित्त हृद्गद त्याशी बोलला. वैश्य उवाच. समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिकाकुळी. श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी. धननारी पुत्रहीना आता कोण पुसे जगी. विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना. दुःखीस्थ मी वना आलो गृह वृत्तांत नाकळे. असेल सुंदर कैशी पुत्र स्वजन संपदा. विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर. सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे. राजोवाच. श्रीपुत्र धन जे वनावासासी कारण. प्रियलोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा. वैश्य उवाच. आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज. मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे. पितृस्नेह नसे पुत्रा धनेशो छळती मज. पतिप्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी जाहले. काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी. श्वास मी लांब घेऊन हृदयी दुःख भोगतो. न कळे ममता कैशी जडली चित्ती माझिया. पाषाण हृदयी आपता न भुले मी करू कसे. मार्कंडेय उवाच. मेधा मुनीच्या सेवेची आले जुळणी सर्वते. वरिष्ठ राजा सुरथ समाधी नाम वैश्यतो. विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे. वैश्य राजा करी काही वार्तालाप तया स्थळी. राजोवाच. भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझिया. मी पराधीन चित्ताचा तोयने सुख बहुमज. सर्वांगी ममता माझ्या गतराज्याची यास्तवा. नसे सत्ता आता माझी आज्ञानी तरी दुःखी मी. घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे. स्वजन्यक्त राहुनी ममता त्याची ना तुटे. दोघेही सारखे झाले आलो मुनी तुम्हा पुढे. ममता दोषयुक्ताजी कळुनी झोंबली आम्हा. सज्ञान असुनी आम्ही नकळे घेरलो कसे. विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे. ऋषिर्वाच. भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे. भोगती दिवसा कोणी रात्री भोगा कुणारुचे. भिन्न भिन्न विषयांची चवी एशी जनांतरी. दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये. सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव. पशुपक्षी मृग तैसे भोगती विषया नर. नरनारी परी सौख्य भोगती पशुपक्षी. स्वयेक्षुधा तुषा याशी परिमोहित चित्त हे.
पिलांशी आदि न देती कळुनी मोह हा असा आपणा प्राप्त जे काही भोगया दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर माया पाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविता पाऊली तिची भक्ती शिवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती दीतसे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्यार्थक्य ही जगदीश्वर श्री विष्णूची महालक्ष्मी सी सेविका ईश्वरी बल त्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आमा जगीती जन्मली कोठे कैसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे एको इच्छित मनमना ऋषिरुवाच जगद्रूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापका देवकार्य सिद्ध व्हाय अजन्मा जन्म घेतसे अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होतसे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेष असनी कर्णमळातून त्याचा मधुकैटभ जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मामानी महाभय विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळुनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेजस्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षणा उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी तुझा आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणी जाग आणावया त्याला योग निद्रेस तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मस्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावोनी महामाया स्तवी अशी ब्रह्मोवाच तू स्वाहा तू स्वधा देवी वषट्कार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्र अणुश्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी धारण तो विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासशी जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पाती सृष्टुरूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामहोस्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तू सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खड्गधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा चापशरधरे देवी भृशुंडी प्रिघायुध सौम्य सौम्यत्रा माझी तू सौम्य आदिसुंदर परापराहुणी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यात जी शक्ती ती तूच स्वरूपिने सर्व शक्तेस्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संहारता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तू आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसुनी योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित याशी दुर्दशम मधुकैटभा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजव बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे ऋषिर्वाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली ते धवा अशी नेत्रनासिका हृदय बाहू श्रीवक्ष विष्णूचे निघाली त्यातुनी देवी ब्रह्मासन्मुख जाहली एकार्णवचलामध्ये शेषाच्या शयनातुनी योगनिद्रेतुनी उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्म्याशी खाविच्छिती उठवणे विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला 500 वर्ष ते बाह्युयुद्धा तरंगती उन्मत्त जाहले योद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणती विष्णूशी वरमागमनोत्सित श्री भगवानुवाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण भाजनी द्यावावर इतका हा दुसरा न लगे मज ऋषिर्वाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आम्हा वधावे जलनादिथे ऋषिर्वाच तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांघेवरी ठेवून ह्या दोघांचे शिर हे हरी ब्रह्मची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी एक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला एम ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृतं भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये प्रथमोध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्रात तोरणी विनियोग ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषिः श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंदः शाकंभरी शक्तिः दुर्गा बीजं वायुस्तत्वं यजुर्वेदः स्वरूपं श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोगः ध्यान ओम शोभे यक्ष गदानि शक्ति
परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खड्ग शंख सुरभि अष्टादशी हस्तका शूलपाशा सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नना सेविमी महिषासुरापहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना। ओम ह्री ऋषिरुवाच देवदैत्यांमध्ये पूर्वी शताद्ध रण जाहले. महिषासुर दैत्येंद्र देवाचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले. महिषासूर स्वर्गाचा इंद्र होऊनी बैसला. पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुणी पुढे. शिवविष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर. महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता. ते पराजय देवांचा सविस्तर निवेदती. सूर्यचंद्र अग्नी वायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर गांजुनी स्वये झाला अधीश्वर. स्वर्गीचे देव भूमीस फिरती ही नदीनते. मानवा परिपृथ्वीशी भोगती दुःखयातना. दैत्यांचे वृत्त सांगोनी जाहले शरणागत. नाशाया दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्यते. देवता पिडल्या भारी एकता शिवविष्णुते. क्रोधारक्त क्षणी झाली भ्रुकुटी ताठल्या बहु. चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातुनी. ब्रह्म आणि शिवाचेही तेज त्यात समावले. इंद्रादी अन्य देवांचे तेज पावणी उद्भव. एकत्र जाहले सारे पर्वताकर उज्ज्वल. प्रज्वलित महातेजे वापला सर्व ही दिशा. देवता पाहती नेत्री तेजाशी तुलनानसी. तेजातुनी निघेनारी प्रकाश पडला तिचा. व्यापले ते त्रिलोकांशी शिवतेजे तिचे मुख. यमराजाची या तेजे केस डोईस वाढले. महत्तेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातुनी. चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातुनी कटी. वर्णापासून जंघात नितंब तेज पृथ्वीचे. पद ते ब्रह्म तेजाने सूर्य तेजात आगळ्या. करंगळ्या वसुतेचे कुबेराचे निनासिका. प्रजापतीची या तेजे वाढले दात देवीचे. अग्नि तेजात त्रिनेत्र संध्यांशे भ्रुकुटी तिची. कानवायुतुनी झाली मिळाले देवतेज ते. त्यातुनी देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली. होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित. प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले. एक शूल दिला प्रेमे पिनाक धर शंकरे. एक चक्र हरी देई आदरी अंबिके प्रती. वरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्निते. दिला धनुष्य वायूने भाते दोन शरांसवे. ऐरावताचा घंटा वज्रातुनी दिले. सहस्रनेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे. यमाने दिला दंड वरुणे पाशदेवीशी. प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो देकमंडलो. रोमरोमी महातेज सूर्य देई भवानीशी. प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला. क्षीरसिंधू हार वस्त्रे दे कुंडल चुडामणी. देईकडे अर्धचंद्र दे केयूर बाहुशी. नुपुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजिरे. मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यांमध्ये. निर्मल फरसा देई विश्वकर्म सहर्षतो. अस्त्र अभेद्य कवच देवीशी दान देतसे. कमलमाला वक्षासी सर्वदा फुल्ल ऐशिजे. सागर देवीशी देई पद्मपुष्पे करामध्ये. हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसावयास्तव. नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे. पृथ्वी धरता महानाग शेष दे नागहरतो. अन्यान्य देवता देती अस्त्रशस्त्रादी भूषणे. ऐशी सन्मानिली देवी अन्यान्य देवतांनीही. उच्चस्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना. भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी. आकाशी शब्द उठला भरले नभ त्या गुणे. गगनी नाद मावेना नभही सान वाटले. विश्व घाबरले सारे सिंधूशी कंप जाहला. कंपित जाहली पृथ्वी सर्व पर्वत हालती. भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जिती. भक्तिभावे महर्षीनी नम्रत्वे स्तोत्र मांडले. त्रिलोकाक्षुब्ध पाहुनी उठले सज्ज दैत्य ते. सुसज्जित दैत्यसेना सामोरी धावले त्वरे. महिषासुर महाक्रोधे म्हणे ते काय जाहले. हिंसानाद जिथे झाला धावता दैत्य त्या स्थळी. त्रिलोकी भरले तेज ऐशी देवी दिसे तया. पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके शिर. व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता. सहस्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे. प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवाची आदिते. अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या. महिषासूर सेनेचा चिक्षुर तो अधिपती. करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिकासवे. 60 सहस्र रथींचा उदग्न स्वामी तो लढ. 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाहनु. तीक्ष्ण रोम असी लोमा 5 कोटी रथी सवे. रथी 60 लक्ष सवे स्वामी पाशकाल तो लढे. गजाश्वी 1 कोटी ते घेऊन परिवारित. 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे. सहस्र ते महादैत्य ससैन्य वाहनातुनी. वाहने सहस्र कोटी महिषासुर त्यासवे. ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ हयातुनी.
तोमर भिंदीपाल शक्ती फरसा खडक मुसळ पट्टिशादी अस्त्रशस्त्रा प्रहार करीती खळ वधाया देवी दुर्गेशी प्रहार करीती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालली युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानिती फेकती पाश ते काही मारिती खडक कोणीते उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गदेवी समारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीते थोडी ही थकली नाही मुखम्लान नसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्याशी स्तविती ऋषीदेवता वाहन सिंह देवीचे वनात वनवाजसा रणात असुरा मारे विचरे भय सोडुनी निश्वास सोडता देवी सहस्रो गणतक्षणी सहस्र होऊनी दैत्या शस्त्रास्त्र मारिती रणे फरसा भिंदी पालने खडग पट्टीश धयवणी सामना घेती दैत्यांचा शौर्य वीर्य विलक्षण निर्भय देवीची नेते व्यधनी वसुरा जना नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी देवीशी हर्षवया ते मृदंग ठोकती गणा भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती शताविधी महादैत्य वधी देवी महाबला ओढले बांधुनी पाशे मारुनी तलवारती करी द्विधा असुरांसी गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा अवकती रक्त ते खळ शूलाने फाटली छाती शवलोळे भूमीवरी बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न छिन्न भुजा झाल्या कुणाची मानखंडली देव पिडक दैत्यांची गत प्राण कलेवर मधुनी तुटले कोणी जंघा घाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊनी धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कबंध वाद्य एकुणी नाचती रणंगणी ते ताल सूर धरोनिया खडग शक्ती वृष्टी हाती असंख्य थड धावती देवीशी म्हणती थांब उन्मत शस्त्र फेकती रथहत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्यानुरली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्या जाळतो अग्नी दैत्यासे नाथ शिरणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तैसे दैत्य गेले मरोनिते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हालवी सिंह गर्जना घोरतो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच वदले किती देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्य द्वितीयोऽध्यायः श्री गुरुदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय तिसरा। सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते महिषासुर ही वदला धन्य दुर्गा महाबली। ध्यान। ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना कंठी शिरो मालिका रक्तलिप्त पयोधरा जपवटी विद्या अभीतिवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरोन रत्नमुकुटा देवी नमो पाहिमा। ओम ऋषीर्वाच नाश पाहुणे दैत्यांचा चक्षुर दैत्यश्रेष्ठ तो धावून आला पुढती वधाया देवी अंबिका संग्रामी देवी वरती सोडी दैत्य असेशर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होतसे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी अश्व अनायासे विदारले धनुष्यध्वजा तोडोनी बाणे विंधोनी त्या खळा घायाळ अंग प्रत्यंगे केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊनी धावला धनुष्यरथ अश्वाशी मोकला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहाशी घावतो करी भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे बहुशी लागता तुटली दैत्याची तलवार ते सक्रोध रक्त नेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी माराया फेकला नभमंडळी सूर्यासम प्रभा ज्याची चालला तेजवान तो देवीने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी चुक्षुर मारला वेगे गत प्राण पडे खळ आला चामर धावोनी देव पीडक दुर्जना हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबला ऐसी हुंकार करतात्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तत्क्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा पैसे उडोनिया बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती दोघेही हत्तीवरुनी आले तेव्हा माहितळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातुनी उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षादी माराग्ने उदग्न दैत्य तो असे देवीचे हातुनी मेला चपेट्यांनी कराल तो गदेने उद्धत मेला बाणाने ताम्र अंधक बष्कल भिंदीपालाने मारी देवी तत्क्षणी त्रिनेत्रीने त्रिशूलाने उग्रास्य मारला त्वरे उग्रवीर्य महाहनु दैत्य तैहि
विदारले. बिडाल तलवारीने धडापासून तोडला. दुर्धर दुर्मुख्य दैत्या बाणाने नाश झाला. सेना संहारता ऐशी रेड्याचे रूप घेखळ. महिषासुर देताप देवीचे गण त्रासले. हुंदाडा देत कोणाशी खुरांनी मार देतसे. पुष्टशिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी. सिंहनादे कुणी मेले निश्वास वायुने कुणी. धराशायी किती झाले देवीचे गण त्याच क्षणी. सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला. जगदंबे प्रती तेव्हा अंतरी क्रोध दाटला. महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे. शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करी घोरतो. वेगाने त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा. पुच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी. शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका. श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी. सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी कोपली. वदार्थ उठली तेव्हा क्रोध झाला अनावर. बांधला दैत्यपाशाने रणिबंध तयागुणे. रेड्याचे रूप सोडोनी दुसरा देह तो धारी. सिंह होऊन धावे तो वार आला शिरावरी. क्षणार्धी नरतो झाला खडग हाती असा दिसे. ढाल तलवार देवी ती घेऊनी घाव घालिता. सोडी तो मानव रूपा झाला गज भयानका. सिंहाशी ओढी देवीच्या सुंड त्याच्या महाबली. खडगाने अंबिका तोडी जाहला गज व्याकुळ. दैत्यरेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देतसे. चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन. सुरभी पिवणी अंबा अमृतोन्माद पावली. रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली. बलोन्मत्त दैत्य गर्जे शिंग मारोनी पर्वता. पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी. देवीने बाण सोडोनी केले चूर्ण महाचल. रक्तोष्ठती सुधा सेवी वाचा शौर्यं प्रकंपित. देवी उवाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुधा. पडता तू प्राणहीन गर्जतील सुरेश्वर. ऋषीरुवाच ऐसे बोलून ती देवी दावी पायामध्ये खळ. कंठाशी लक्ष्मी त्याच्या शुलाघात करीतसे. रेड्याचे मुख फोडोनी बाहेर येतसे नर. देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधिला. तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी. मस्तक तोडी दैत्याचे महिषासुरमर्दिनी. हाहाकार रणी झाला दैत्यसेना पळे भये. समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती. देवता महर्षी दिव्य दुर्गा स्तवन मांडती. यशगंधर्वते गाती करती नृत्य अप्सरा. श्री अच्युत विरचितायां प्रकृत भावार्थे टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये तृतीयोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 4. इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली. देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदान दे. ध्यान. ओम कालभ्राजी कटाक्षे अरी कुलभयदा. चंद्रभाळी जियेशी. शंखचक्रा कृपाना त्रिशूल करधरा. धारी नेत्रत्रयाशी. सिंहस्कंधाधिरूढा त्रिभुवनखिला. पूर्ण तेजे करीजे. घ्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी. भवती सेविती सिद्धिशिजे. ओम ऋषिरुवाच दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी. शक्रादी देव नमना हि लीन होता भारी. लावण्य अंग फुलती यश सौख्यदाने. देवी स्तोत्र करती सूर नम्रतेने. जी विश्वव्यापका सदा जगदात्मशक्ती. ते देव स्वर्ग भवनी ज्याची या विभूती. जी पूजनीय ऋषी देव जगंजनाला. दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी. शक्रादी देव नमना लीन होती भारी. लावण्य अंग फुलती यश सौख्यदाने. देवीसी स्तोत्र करती सूर नम्रतेने. जी विश्वव्यापक सदा जगदात्मक शक्ती. ते देव स्वर्ग भुवनी ज्याची या विभूती. जी पूजनीय ऋषी देव जगज्जनाला. होवोती येस नमिता हितदा आम्हाला. ठावा प्रभावन जिचा भगवान अनंता. ब्रह्मा शिवान वदवे नित स्तोत्र गाता. ती चंडिका अखिल जगत परिपालनाचा. वाहो विचार शुभ मंगल भावनांचा. जी पुण्यावंत सदा अनंतरी भाग्यलक्ष्मी. पाप्या अभाग्य सुहृदा सद्बुद्धी उर्मी. श्रद्धा महान कुलीनांतरी लाज ऐशी. पाळी जगास नमितो तिचिया पदाशी. न वर्णावे त्वदीया रूप अचिंत्य ऐसे. ते शौर्य जी असुरनाशक तोर जैसे. जी देव दैत्य समरी सकळात शूर. चारित्र्य अद्भुत कसे स्तवोमी अपार. तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ. नेने हरिहर तुला नच दोष धूळ. आधार तूच सकल जगदंश भूता. अव्यक्त तुझ परमा प्रकृती समस्ता. स्वाहा स्वरूप तुझिये तव नाम घोषे. यज्ञात होती सूर तृप्त त्वदीय श्वासे. श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने. तेने स्वधा जन तुला म्हणतात माने. जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताचे. तत्वज्ञ संयमी जना बहुमोल ज्याचे. अभ्यासती मुनी जया निगम पथाला. विद्या परा तूच न अन्य तुझ्या रूपाला. तू शब्द ऋग यजु आणि सुसाम छंदा. ऐश्वर षट्त्रय श्रुती धनधान्य मुद्रा.
तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषिकयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढा शक्ती मेधा नौकात्वदीय बाळ तारी प्रपंच बाधा तू कैट बहारी हृदयी तव वत्स चिन्ह गौरी तुझा शिवकरी अति थोर मान ईर्ष्योत्साह अमला शशी पूर्णबिंबा लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा पाहुनी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवलावह मात ऐशी चंद्रानने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिषा तोनच सोडी प्राण भेईल कालही जया बघता मुखाल पाहोन तेनच विनाश तरी खळाला संतुष्ट तू तर जगा हित लाभ होतो क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी त्वामारिले सहखळा महिषासुरासी तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभे यशश्री वरोज्ज्वल धर्म त्यांचा श्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवोनी श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण कीर्ती त्रैलोकी कर्मफळ लाभ तुझे होती नामे तुझ्या भयहरे भवपीडितांचे तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र दुःख भयहारिणी एक तुची सर्वोपकारिणी ब्रिदावली ते तुझीची पावोत सौख्य जन या शुभा कामनेने तू मारिशी खळ जनाहरणी शूरतेने ते नरकगामी भवसागरी मुक्ता भाया या दैत्या जनावदसी तू सदेरणाया या त्वदृष्टीपात जरी जाईल विश्वसारे संहारिशी असुर तू तरी शस्त्रभारे स्पर्शे पवित्र रिपु होनी उद्धरावा हा भाव तो तव मनात इथे असावा पाहुणे खडक त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्व येन असुरा बल कोण नेत्री चंद्रानने तव सुदर्शन ज्यास होते अंधत्व येईल तयास कैसे तरी ते दृष्टा पराभूत करी तव देवी शील लावण्य कांती तव चिद्रूप ते अतुल निर्गर्व होती सूर स्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी रिपुदळा करुणार्द्र प्राणे लावण्य सुंदरी जिला रिपु कापत आहे गे थोर कोण तुझ हुनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी एशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संहारली आरिदळे त्रैलोक शांते दैत्यास स्वर्ग पददेशी विचारवंते आम्हा दिले अभयात्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवूनी पायी भाळे शूलाने रक्ष हे देवी खडगाने रक्ष अंबिके रक्ष धनुष टंकारे घंटाध्वनी करोनिया रक्ष धनुष टंकारे घंटाध्वनी करोनिया पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा त्रिशूल घेऊनी हाती रक्षी उत्तर ईश्वरी भयकारी मनोहरी त्रिलोकी तुझीची रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुणे खडगशूल गदा हाती अंबिके शस्त्रजे तुझ्या ते सर्व घेऊनी आम्हा संरक्षावे तुवा सदा ऋषिरुवाच जगन्माता महादुर्गा स्तविली एशिया परी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चली तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी उवाच तुमचे मणी जे इच्छा मागावा वरतो मला देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तू वारणी तरी द्यावे आम्हा काही इच्छिशी तू महेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्तरावे गे गातीचे स्तोत्र त्याचिया वैभव वित्त समृद्धी संपत्ती श्री मिळोतया अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असने सदा ऋषिरुवाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगद्धिता तथास्तु वर देवोनी झाली गुप्त तिथे नृपा त्रिलोक हित करती जी देवांच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सवित्सर पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो एका प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोक रक्षाया प्रकटेती पुन्हा पुन्हा ह्रीं ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य चतुर्थाध्यायः श्री गुरुदेवत चरणार्पणमस्तु। अध्याय 5 देवीशी स्तविती देव सांगती चंड मुंडते शुंभ पाठवी दूताशी निराश दूत येतसे विनियोग ओमस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्र ऋषिः श्री महासरस्वती देवता अनुष्टुप् छन्दः भीमा शक्तिः भ्रामरी बीजं सूर्यस्तत्वं सामवेदः स्वरूपं श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्र पाठे विनियोगः ध्यान ओम घंटाशूलहलानि शंख मुसला चक्रधनु सायका हस्ताब्दी धरुणी शरदशशी जशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्भवा त्रिजगता आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजत मी शुंभादि केले स्वाहा। ओम क्लीं ऋषिरुवाच
पूर्वी शंभू निशुंभाने हरविला शचीपती त्रैलोक्य यज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पद तया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढिती अपराजिता देवीचे देवा स्मरण जाहले आपत्ती काली स्मरता मज निश्चित धावणे देवांसी असा अंबेचा आशीर्वाद पुरातना अपमान महादुःखी स्मरती देव अंबिका आठवणी वरा लागी संकटी सोडवीन मी देवता चिंतुनी एषा हिमालया गिरिवरी भगवती विष्णुमाया स्तविती मनलावणी देवा उचुः नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदना नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागत कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्गामपारा तू सार सर्वकारिणी ख्याती आणिक तू कृष्णा धुम्रेशी नित्यवंदना ख्याती आणिक तू कृष्णा धुम्रेशी नित्यवंदना अति सौम्य अति रौद्रा वारंवार प्रणामः नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः जी देवी सकळा माझे विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई चेतना मनवितसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझे वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझे तुष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अविष्ट लाभे स्तविती जिला सूर जियेस सेवी पाहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी उदंड दैत्यग्रासीता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जणी आम्हान राहो विपदा कदा कुणी ऋषिर्वाच देवता स्तवित होता जान्हवी स्नान इच्छुने त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तत्क्षणी विचारिता ती देवांशी देवी भ्रुकटी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझे हे गाती शुंभाने तुच्छ लेखले पराभूत शुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तेथे अंबिकोद्भव जाहला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगे कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी जाहली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु शुंभ निशुंभ दैत्यांचे सेवक चंडमुंडते पाहती अंबकेची या लावण्य देह याष्टीशी जावणी सांगती शुंभा एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राज सर्वत्र कांतिमणीजी नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोध घे असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी श्रीरत्न दिव्य अंगाची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजूनी पहा जावणी तू स्वये मणी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्नमालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदैवे शोभती प्रभो परिजात तरुश्रेष्ठ अश्व उच्चो श्रवातुवा ऐरावत गजरत्न इंद्रपासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता चवळी तुझ्या कुबेराचा निधी तो त्वा महापद्म हिरावला किंजिलकिनी युग्ममाला सागराने तुला दिली
कांचनस्त्रावी जे छत्र होते वरुणाची या घरी प्रजापतीची आपाशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यूशक्ती सागरातील रत्न जे वरुणपाश तो आज निशुंभा जवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझ दैत्येशा सर्व रत्ने तुझ्या घरी श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातांमध्ये नृपा कल्याणमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी ऋषिरुवाच एकूणे चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तया दूता आज्ञेने माझी आजावे बोलावे देवीशी असे उपाय योजनी ऐसा आणावे सत्वरी तिला तो दूत तेथे गेला रम्य पर्वत ज्या स्थळी मधुर कोमल वाणी बोलला देवीशी असा दूत उवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्याहात सर्वत्र आज्ञा मानिती देवता एषा त्या दैत्यश्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता यज्ञभाग ही मी सर्वा भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोक्या रत्नचे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकला मी इंद्रवाहन जो असे उच्चैश्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मद बंदोनी नम्रत्वे अर्पिली मला देवगंधर्व नागांचे जवळीत रत्न थोर जे ते सर्व माझी आपाशी सध्या आहेत सुंदरी श्रीरत्न थोर तो विश्वी आम्ही मानितो तुला रत्न भोगते आम्हापाशी त्वा यावे रत्नवल्लिके ममानुज महाशूर अथवा मज सेवतू सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी परमेश्वरी अतुल पावशी मदनुग्रहे विवरुनी बुद्धिशी व्हावी पत्नी तुवा मज ऋषिर्वाच एकोणी दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मिता गंभीर बोलली त्याशी जी धरी त्रैलोक है देवी उवाच सत्य तू बोलला दूत अल्पमिथ्या नसे इथे परिमत प्रतिज्ञा ऐशी निश्चय पहिलाच हा करो मी मिथ्य तो कसा एकावा मम निश्चय मज जिंकील संग्रामी मम गर्वास नाशवी माझ्या सम असे शूर होईल पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुणी त्वरे वर्णावे मज जा सांग विलंब काय सायते दूत उवाच देवी गर्वांत तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभापुढती उभा राहील कोण गे देवदैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोठे युद्धात राहशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळला युद्धक्षेत्रीचा तया दैत्या सवे कैशी अबली रण इच्छिसी शुंभ निशुंभाजवळी मानाने चल तू आता नातरी केस ओढोनी तृणवत नेती ते तुला देवी उवाच शुंभ निशुंभ ते शूर परिमी करू ते कसे निर्धार पाहिला माझा विचारा वाचुनीच हा आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जे तया ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्ये पंचमोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 6 धूम्रलोचनवध ध्यान। ओम नागाधीश्वरी बैसली फणिमणी दीप्ता नळे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रये रेखिली माला कुंभ कपाल अंबुज करा चंद्रार्ध डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांकिनी अशी पद्मावती ध्यातसे। ओम ऋषिरुवाच देवीचे एकोणी ऐसे दूत विद्रोह तो करी दैत्यराजास विस्तारे कळविवृत्त जाहले एकोणी दूतवचना सक्रोध दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत त्वा धूम्रलोचना जावे आणावे ओढुनी तिला धरुणी केस दुष्टेचे बलात्कारे करोनिया तिच्या संरक्षणासाठी यक्ष गंधर्व होकुनी अवश्य तत्क्षणी त्यांना वधावे त्वा महशुरा। ऋषिर्वाच अज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचना 60,000 दैत्यांची सेना घेऊन चालला तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शंभू निशुंभाचे पाशी म्हणे गर्जोनी चालतू न मानिशी या वचना तरी ओढवीन केसमी बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे देवी उवाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढूनी नेतांना करीन नारी कायमी। ऋषिर्वाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचना हुंकार मात्रे अंबेच्या तक्षणी भस्म जाहला दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशूंचा थोर वर्षाव चालला देवीचा वाहन सिंह आयाळ हलवुनिया गर्जुनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे दाढा पंज तीक्ष्ण मारी विदारी जबड्यांमध्ये घायाळ करुनी टाकी महादैत्यासी सिंह तो नखाने फाडले कोणा कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारुनी कोणा धडाशी करी वेगळा भुजामस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फाडुनी केसरी त्वीतसे रक्त आयाळ हलवुनिया अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला मारी असुर सेनेला देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त जाहला कापती ओठ दैत्याचे चंडमुंड महाखळ
अज्ञादे त्यास तो तेव्हा एक दैत्य महाबली धरोणी केस ओढाती आणा देवी इथे त्वरे नाजुळे तरी एक आहे शस्त्रास्त्र घावही करा आसुरी आपली विद्या टाकुनी देवीचे वरी वधावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढोनी तयांना आना दुष्ट श्री वदता बरी. ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये षष्ठोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 7 चंडमुंडवध. ध्यान. ओम ध्यावीती रत्नपीठा मधुर शुकस्वरा एकीजी श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी शिरीष शिकला वाद्यवीणा सुरंगी कंठी कल्हारमाला नियमित विलसे चोळी ती रक्तवस्त्रा मातांगी शंखपाला मधुरम मधुमदा कुंकुभाळी विचित्रा. ओम ऋषीर्वाच आज्ञेने शंभू दैत्याचा चतुरांगिनी घेऊनी चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्र सह चालले सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीतसे दिसे हिमाचलाची या सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य गुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व जाहले अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावती काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त जाहली ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्राळ आणना तलवार पाश घेऊनी काली प्रकटली स्वये विचित्र खटवांगधरा मुंडमाळा गळ्यामध्ये चित्ता चर्म परिधाना शुष्क मांसा भयंकर अतिविस्तार वदना जिव्हा तरल भीषणा निमग्रा रक्त नयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली देव्हा दैत्यांच्यावर कालिका बक्षी प्राणास त्यांची या पार्श्वरक्षक मारले माहुत अंकुशधारी 6 घंटा गज सैनिक एका हाती धरोणी या त्यांच्या ती प्राण पक्षिती सारथी रक्ष अश्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालीचा नाश होतसे लाथ गुद्दे कुणा मारी धक्के दे केस ओढुने गळा दाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने असुरांची शस्त्र अस्त्रे तोंडात धरुणी त्वरे तोडुनी फोडुनी टाकी दात चाविती अंबिका सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारिले कित्येक प्राण घेऊनी पळाली भयभीतते खटवांग तलवारीने दंताग्रे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाखळा क्षणात मारली सेना असुरांची महाबली काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी भयान लोचना देवी बाणानी न दिसे कुणा मेघानी न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली बाणचक्र पडोनी या होता ती लीन तत्क्षणी क्रोध गर्जना केली कालीने विकटाद्भुत विक्राळ वदनी तात भयान दिसती दिसे तलवार थोर घेऊनी देवी हुंकार देतसे धरोणी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावून येता देवी तलवार घेऊनी क्रोधाने मारुनी त्याला संग्रामी लोळवितसे महाबली चंडमुंड संग्रामी मारता असे पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी दोघांचे मुंड घेऊनी काली गर्जोनी थोरती चंडिके जवळ गेली विजयोन्मत बोलत चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली जे तुला शुंभ निशुंभाशी आता वधावे त्वा स्वयेरणी. ऋषीर्वाच पाहुणे मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलिली चंडमुंडास मारुनी आली तुमज पाशी गे चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये सप्तमोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 8 रक्तबीजवध. ध्यान. ओम प्रभात सूर्य परिस्नेहनेत्री धरित पाशांकुशबाण हाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषीर्वाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामी मेली पाहुणी शंभू संतापला मणी असली नसली सेना दैत्यांची काढली रणा अज्ञा देऊनी शुंभ साधी संग्राम सिद्धीस सेनापतीचे शायंशी उदायुध चलारणी 84 कंबू नावाचे सैनिक घेऊन चला 50 कोटी ते वीर्य शतधोम्र कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यास रणांगणी कालक दौर्द मौर्य कालकेय महासुर युद्धाशी सज्ज होऊनी ममाज्ञेने चला त्वरे प्रखर शास्ता तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊनी सहस्र सैन्य घेऊनी युद्धाशी रणी जातसे भयंकर दैत्यसेना पाहुणी चंडिकारणी टंकारनादे भरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका
नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु. धनुष्य सिंह घंट्याचा नाद गेला दिगंतरा. उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव. तुमुल नाद तो ऐसा ऐकुणी दैत्य धावले. चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती. ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी. ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा दुजा. चंडिकेजवळी गेल्या दैत्य संहार इच्छुने. रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याची तशी दिसे. शस्त्रास्त्र घेऊन हाती आला युद्धार्थ देवता. हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलो. आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्मानी तीरणा. माहेश्वरी दृषभेशी त्रिशूल वरधारिणी. कंकण महानागाचे भाळी चंद्रार्धभूषण. कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी. शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा. वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर. शारंग धनु हाताशी एक हातात खडगते. श्रीहरी यज्ञ वाराह वाराही शक्ती जेतया. वाराह स्वरूपे आले युद्धक्षेत्री उपस्थित. नारसिंही नृसिंहाची नृसिंहा परी आली ते. ती केश झाडिता क्रोधे तारे ते पडती धरणी. इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी दिसे. प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजरे. देवशक्ती सवे चंडी पाहुणी रणिशंकरा. वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देतसे. देवी पासून ती वेळी देवी भीषण चंडिका. झाली प्रकट संग्रामी गर्जे शतशिवा तशी. ती अपराजिता देवी जटा धुमिल शंकरा. म्हणे तू दूत होऊनी बोध शुंभ निशुंभते. त्या अति गर्वांधाशी तसेच दैत्य सैनिका. इच्छिती युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा. दैत्यानो जा पाताळी जीवित पाहिजे तरी. त्रिलोक्य राज्य द्या इंद्रा देवांसी यज्ञ भागतो. बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा. माझ्या शिवा तुम्हा लागी भक्षितील तत्क्षणी. शिवदूता जिचा झाला ऐशी सन्मान्य जी जगी. शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात जाहले. शिवबोधासी एकोणी कात्यायनी जिथे असे. सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले. मत्सर हृदयी ज्यांच्या ते दैत्य अस्त्र झोकती. वृष्टिशक्ती बाण आदी देवी लागुनी मारिती. टंकारुणी धनुष्याशी अस्त्राशी प्रतिशस्त्र दे. शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीमा पराक्रमा. शूल मारुनी ती काली खटवांगे वधुनी कुणा. शत्रूच्या घेऊनी प्राणा विचरे रणभूमीशी. ब्रह्माने कमंडलोचे जलफेकी जिथे कुठे. तेथील शत्रुनिज हस्ते होती हीन पराक्रम. माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारोण वैष्णवी. कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित. इंद्रशक्तीची या वज्रे शतशः दैत्य दानव. रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी. वाराही दंत दाढांनी चक्राने वार साधुनी. असंख्य दैत्य संहारे विच्छिन्न लोळती भूमी. नारसिंही नखाग्राने फाडी दैत्य महाबली. करुणी सिंह नादासी रणी फिरे भयानक. शिवदूतीची या नादे भयभीत असुरते. शिवदूतीची या हस्ते वध त्यांचा होत क्षणी. मातृगण महाक्रोधी वधता दैत्य सैनिका. पळाली असुरा सेना भयाने प्राण घेऊनी. दैत्यांशी पळता पाहे रक्तबीज महाखळा. युद्ध लागी तये काळी तया संग्रामी धावला. रक्तदेहातुनी त्याच्या सांडता एक थेंबही. तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढण्यारणी. इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती. मारी लक्ष साधोनी घायाळ दैत्य जाहला. थेंब रक्तातुनी आले तुतुके दैत्य धावले. युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण आर्तता. वीर्यबल शौर्ययुक्त रक्तबीज समानते. रक्तथेंबातुनी तेथे दैत्य उद्भवले रणा. मातृगणासवे घोर खेळती युद्धश्वरते. शस्त्रास्त्र भीषण वर्ष चाले संग्राम भुवरी. पुन्हा वज्राची घ्यावे घायाळ रक्त सांडितो. रक्तबीज असंख्यात होती शतसहस्रिक. वैष्णवी चक्र सोडोनी करी घायाळ दैत्यतो. ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होतसे. चक्रचा घाव लागोनी रक्त जे सांडले भूमी. सहस्र रक्तबीजाने जगमंडळ व्यापले. शक्ती मारोनी कोमारी वाराही खडग घालुनी. माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित. त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी. गदाघात करुणी स्वशौर्य पूर्ण दाविले. शक्तिशूलादिघातांनी सांडले रक्तभूमीशी. रक्तबीज तयातूनी उद्भविले शतधिक. सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे तिथे. भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता. पाहुणी खिन्न देवांशी काली चंडीशी म्हणे. चामुंडे आपले मुख पसरावे तू आत्वरे. माझी शस्त्रपाताने घायाळ रक्तबीज हा. रक्तबिंदुशी त्याच्या या ग्रासावे त्वा महामुखे. संहारता रक्त सारे विचारता रणाद त्वा. क्षीण होऊनी तो दैत्य नष्ट होणार निश्चित.
ऐशिया युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरान ये ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजाशी मारित शोषले रक्तकालीने क्रुद्ध रक्तबीजासरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा थोडीही दुःखीना झाली गदा सोसोनी चंडिका रक्तबीजाची या देही देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्यांचे कालिका नष्ट ते करे रक्तपासुनी जे दैत्य मारी देवी तत्क्षणे वज्रबाण खडंगवृष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नव्हे पुन्हा येणे विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाखळ पडला निष्प्राण पृथ्वीशी नृपळा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याची यावधे धैर्य देवांशी जाहले मातृगणा महासौख्य रक्तबीज न राहिला रणोन्मादे अतिहर्षे रणी नाचती देवता. ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्य अष्टमोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 9 निशुंभवध ध्यान. ओम बंधुक कांचन तनु रुचिराक्ष माळा शोभे भुजेत वरदांकुश पाश भाळा चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरणमी जीवनांधकारी. ओम राजो उवाच विचित्र कथा हे एशी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीजरणी मेला आता शुंभ निशुंभचे कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते म्हणा. ऋषीरुवाच रक्तबीजादी दैत्याशी निष्प्राण पाहतारणी शुंभ निशुंभ क्रोधाने अति संतप्त जाहले निशुंभ मत्सरे धावे घेऊनी दैत्य सैनिका दैत्यनाशास पाहोनी क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊनी धावती चावणी ओढा दैत्य देवीशी मारण्या शुंभा सक्रोध तो धावे हरवी मातृकागण मारावया चंडिकेशी संग्रामी जाहला उभा मेघा परिबाण वर्षा रणी चाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी घाव केले तया वीरा अंगी आघात जाहले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी देवीचा सिंह लक्षुनी मस्तकी घाव तो करी शूरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तक्षणी लागला तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडोनी खंडली मध्ये द्विभाग होऊनी पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी देवीने मारुणी बुक्का शूल मध्येच तोडला चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडुनी टाकी ऐशी चंडी पराक्रमे परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी निशुंभा शिरणी तेव्हा पाडे निष्प्राण भूमिशी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे अनुपम भुजा 8 सायुध बसलारती झाकले नवशुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजविला अतिबळे प्रत्यंचा ओढणी केला शब्द दुस्सह संगरी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले दिशादाही भरोनी या ध्वनी केला न भावरी तेव्हा गर्जतसे सिंह गज चित्कार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित जाहले जग कालीने उचलोनी या हात भुवरी मारले तयाचा शब्द वाढोनी पाहिले शब्द थोपती शिवदूती अट्टहास करिता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुभांशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्टा आता येथे उभा रहा तेने अधैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला धकधकती जिच्या देवी मारोनी बोथाटी शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवी त्रयलोक हे ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरा शुलाने मारिता शुंभा आली मूर्छा पडे भूमी डोळान उघडी ऐसा निश्चेष्टा पडला खळ निशुंभ होऊनी जागा मूर्छितुनी रणामध्ये देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीतसे दशसहस्र बाहूंनी निशुंभ चक्र फेकित आच्छादन झणी केले चंडिकेवर त्या वीरे दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडोनी ती शर चक्रबाण तयाचे ते तोडी क्षण न लागता निशुंभ सैन्य घेऊनी गदा हाती धरोनिया वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारोनी तलवारती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला चंडिका पाहुणी ऐसे शूल फेकी तयावरी छाती फोडोनिया त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनोतुनी देवीशी म्हणे तेशाने रहा उभी देवीने खडग फेकोनी त्याचे मस्तक तोडले हासली जोर जोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाढांनी दैत्यांचे कंठ फोडित
काली शिवदूती तेव्हा पद्धती दैत्यमंडळे कौमारीने किती कांशी केले निष्प्राण संगरी ब्रह्माणीच्या मंत्रणी रेस निस्तेज जाहले किती त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक जाहले वाराही ती सुळे मारी तेने मेले किती कळ वैष्णवी चक्र सोडोनी किती दैत्यांशी छेदित ऐंद्री ती वज्र मारोनी प्राणे मारे किती खळ दैत्य मेलेत ते काही पळाले त्यातून किती काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला. श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वन्तरे देवी महात्म्ये नवमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 10. ध्यान. जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनु शरयुतांकुश पाशशूल बाहु सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयी ध्यात धृतेन्दुलेखा. ओम ऋषिर्वाच निशुंभ प्रिय बंधुषी दैत्यसेन सविमृत पाहोणी शुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रति गर्भांध होशिका दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा. देवी उवाच दुष्टा अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा. ऋषिर्वाच ब्रह्माणे आदिजा देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाहि शुंभ महाबली. देवी उवाच माझ्या विभूती ज्या होत्या मद्रूपी लीन होऊनी एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे तू आशुरा. ऋषिर्वाच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास्त्र बाण वर्षेने लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी याजना दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्यायुतावरी शुंभ निवारक अस्त्र विछिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्रे देवी झाकली सक्रोध बाण मारुनी देवी तोडी धनुष्यची शक्ती सोडी महादैत्य येता ती अंबिकेवरी देवीने चक्र मारुनी शक्ती मध्येच तोडली शतशशी दीप्त एशी ढाल घे तलवार तो चवताळुनी आक्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडोनी टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुद्गल घेऊनी हाती दैत्य देवीशी रक्षिता देवीने तीक्ष्ण बाणाने मुद्गल तोडता त्वरे बुक्का मारावया लागे मूठ बांधी महाखळ देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी छातीत तया दैत्याच्या थोर आघात जाहला शुंभ एक चपेट्याने पडला धनी मूर्छित पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करीती चित्ती आकाशी शस्त्र फेकती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभाशी पाडी भुवरी देवी ती तो उदुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभ आला पाहुनी आपल्याकडे त्रिशूल फेकुनी देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित तेजवा उडाला प्राण दैत्याचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तत्क्षणी दुरात्मा तो शुंभ मेला नभ सुस्वच्छ जाहले उल्कापात होते ते थांबले मेघ कुश्चिळ नद्यांसी निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला परिसोनी देव हर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरागण तालाशी धरोणी नाचतो नबी वायू सुपावन वाहे सूर्य कर प्रकाशती प्रज्वल जाहला अग्नी भीषण शुद्ध थांबले. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिकी मन्वन्तरे देवी महात्म्ये दशमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 11. देवता स्तोत्र करीती देवीचे शुभमंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना. ध्यान. बालरविवत कांती शशिभाळी सुस्तन त्रैनेत्री सुहास्य वदनावरती वरदांकुशपाश अभयते हाती. ओम ऋषिरुवाच देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्रादी वह्नी करुणी समोरा कात्यायनिशी सूर सोत्र गाती त्यांचे प्रसन्नानन देवी काती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला अधीश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक महीस्वरूपा स्थित तू अशोक शौर्य असीमा तव पार नाही पाणी जगा तृप्ती तुझे होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलाग्र विश्वा परमा तू माया मोहित त्वा ज्या जगतास केले मोक्षा तुवा
लोक किती कनेले. विद्या समजता तूच देवी एक, स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. तू एक व्याप्ती सकळा जगाला, वाणी पराशब्द न तुझ्या स्तवाला. सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्त प्रदायिनी, स्तवाया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य न याहुनी. सर्वाच्या बुद्धिरूपाने हृदयी तू अधिष्ठित, स्वर्गापवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते. कलाकाष्ठादिरूपाने परिणाम प्रदायिनी, विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टिस्थिती विनाशा हे शक्तिभूते सनातनी, गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते. शरणागती दिनार्थ परित्रपारायणे, सर्वस्यात्री हरे देवी नारायणी नमोस्तुते. हंसयुक्त विमानस्थे ब्रह्माणी रूपधारिणी, कौशंबक्षरिके देवी नारायणी नमोस्तुते. त्रिशूलचंदाहिधरे महावृषभवाहिनी, महेश्वर स्वरूपेण नारायणी नमोस्तुते. मयूरकुक्कुटवृते महाशक्तिधरे नघे, कौमारी रूपसस्थाने नारायणी नमोस्तुते. शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे, प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते. हाती उग्र महाचक्र दाढे वरीव सुंदरा, वराहरूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते. नृसिंहरूपिणी उग्रा दैत्यानाशार्थ उद्यमी, त्रैलोक्यत्राणसहिते नारायणी नमोस्तुते. किरीटिनी महावज्रे सहस्र नयनोज्ज्वले, वृत्रप्राणहरे ऐन्द्री नारायणी नमोस्तुते. शिवदूती स्वरूपेण हैतधृत दैत्य महाबले, घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते. द्रष्टाकारालवदने शिरोमाला विभूषणे, चामुंडे मुंडमथने नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वदे दुर्वे, महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते. मेधे सरस्वती वरे भूतिबाब्रवीतामसि, पावावे नियते ईशे नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समान्विते, भयात रक्षि हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते. ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रयभूषित, सर्वभयातुनी रक्षो कात्यायनी नमोस्तुते. ज्वाला कराल अत्युग्र सर्व संहारकारिजो, त्रिशूलभद्रकालीचा हरो भय नमोस्तुते. नाशवी तेज दैत्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे, पापनाशवोती घंटा रक्षो माता जशी सुता. सुशोभित खडग हाती दैत्यांचे रक्तमासजा, चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझ आमुचा. आरोग्य लाभे तू तुष्ट होता, इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता. आश्रित जे ते न विपतितांना, त्वदाश्रितांचे बळ पीडितांना. येणे विधिद्वार रंग केला, हा दैत्य सिंधू क्षणी आटविला. रूपाधरुणी बहुधात्ममूर्ती, केली लीला त्वा करी कोण व्यक्ती. विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा, वेदादी वाक्यात तुझीच संता. ममत्व गर्तेत महांधकारी, तू चाळविशी भ्रमिवृष्टी सारी. जेथे अति उग्र विषारी नाग, जेथे रिपू डाकू महाकजाग. दावानली सिंधुत सोबतीशी, तू राक्षसी या सकळा जनासी. विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व, विश्वात्मके धरशी तूच विश्व. विश्वेश वंद्या तुझ नम्र होती, ते धैर्य विश्वी सकळास देती. व्हावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते, रक्षी सदा रिपू भयात आम्हा समर्थे. पापास नाश करुणी सुखवी जगाला, उत्पात सात शमवी जन आपदाला. पाव आम्हा विनम्रांना देवी विश्वार्थी हारिणी, त्रैलोक्य पूजनीय तू सर्वाशी वरदान दे. देवी उवाच वर मागा देवतांनो, इच्छा जे तुमचे मनी. सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्यतो. देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर, आमुचे वैरी जे कोणी नाश त्यांचा करी सदा. देवी उवाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये, शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण. नंद गोप गृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मुनी, विंध्याचलात राहुनी वदिन दैत्य मी तिथे. रौद्रावतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी, वैप्रचित्त नावाचे दानव मज मारणे. वदता तया दैत्याशी क्रोधावशमुखामध्ये, डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दांतिका. तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्यलोकात मानव, रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा. शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमिशी, मज होणे अयोनिजा स्तविती मुनिजे मन. जे मज पाहिन शतनेत्राने मुनिजना मी ते क्षणी, कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला. तत्काळी जे ममदेही शाख उत्पन्न होतील, आवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते. शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी, त्या अवतारी मी नामे वधीन दैत्य दुर्गम. दुर्गा देवी महाख्याता तेने पाविन नाव मी, भीमरूप हिमाम प्रांती मज येणे असे पुन्हा. रक्षावया मुनी वृंदा वधीन रक्षसासमी, भक्तीने नम्र होऊनी स्तवतील मुनी मज. भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भूवरी, अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रयास देईल. त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंग होऊनी,
तया महादैत्यालागी होईन प्राणहंतिमी भ्रामरी नाम घेऊनी स्तोत्र गातील ते जन पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा. ओम श्री अच्युत विरचितयो प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे रे देवी महात्म्ये एकदशोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान. कांती वीज जशी मृगेंद्र वहना भासे अति भीषण कन्या खडक धरोणी ढाल करीती भाविजे सेवन हाती चक्र गदा धनु शर असी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा नेत्रत्रया ध्यातमी. ओम देवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चये सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी. मधुकैटभ संहार महिषासुर घात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशी नवमी शिवणातुनी भक्तीने एकती माझे महात्म्य अति उत्तम तयाशी पाप स्पर्शेना आपत्ती राहिना कुणी दरिद्र पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रूचे न भय राहे भय राजा न डाकुचे अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहिना म्हणोनी महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी एकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य जास्थळी सन्निधान तिथे माझे तेथोनी नच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंग हे महात्म्य पाठ जे माझे एकता वाचता बरे विधी जाणो न जाणो तो करो भाविक मतपूजा बली पूजा होम आदी सहर्ष सेवने मला शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक एकती नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुत संदेह काही न यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्म्य एकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे एकता भय जातसे श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुःख स्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रासता कोणा महात्म्य एकने बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा बालग्रहाने आक्रांत बालका शांती कारणे पडता फूट मित्राशी मित्रता जुळविल हे दुराचार्यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देत असे पशुपुष्पार्ध्य धूपादी गंधादी पादी उत्तम विप्राणां भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पोणी वर्षराधन दानत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्म्य एकता तेची पुण्य आरोग्य देतसे अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्ध चरित्र जे माझे नाशवी द्वैत दुर्जना मनुष्या भयवैराचे महात्म्य एकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षी कृत त्यापरी तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सद्हितकारक अरण्य प्रांती एकांती वणवा लागता वना निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्रा गजराणी येता पाठी भयप्रद राजा कुद्वपदा धाडी अथवा बंध घालित वादळ उठोनी नाव बुडता सगरामध्ये महासंग्रामी शास्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा न वेतया मत्प्रभावे सिंहादी डाकू वैऱ्यांची रामध्ये स्मरता पळती दूर विघ्ने मन महिमा अशी ऋषीरुवाच बोलोणी हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त जाहली देवता स्वधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञ भागसुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगद्विध्वंसी ते व्यधता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी राजा भगवती अंबा असुनी नित्यरूपिती जगता रक्षण्यासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीज विश्वासी मोहिनी जगता जन्म देतसे प्रार्थिता तुष्ट होवोनी वृद्धी विज्ञान दान दे भूपाळा ती महाकाली ब्रह्मांडी व्यापिली असे प्रलयांती महामारी रूप धारण जी करी समयी सात होते जी अजन्मा सृष्टी रूपती सनातनी तीच देवी समयी सर्वांस रक्षित अभ्युदयाची वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत स्तुती करता पूजोनी गंध धूप पुलादिकी देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये द्वादशोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरथ वैश्याशी ध्यान. ओम बाला सूर्या परी कांती चातुर्बाहु त्रिलोचना
ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवराभय. ओम ऋषिरुवाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम. प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी. विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णुमाया भगवती. तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. तया परमेश्वरीशी जावे शरण राजया. आराधकाशी ती मोक्ष भोग सर्गादि देतसे. मार्कंडेय उवाच क्रोष्टुके मुनी मेधाचे राजा सुरत ऐकुनी. तया सुव्रता सभाग्या ऋषीस करी वंदना. ममता राज्यच्युतीने होता खिन्न अतिनृप. महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी. अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा. देवी सुक्त जपे वैश्य निमग्र तपसाधनी. पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची. अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुनी. एकाग्रमण लावोनी चिंतन तपी मांडती. आपुले रक्त देवोनी स्वप्राण बली वाहत. आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी. दर्शन देई चंडिका त्याशी बोलली. देवी उवाच राजा वैश्यजे तुमची अभिलाषा असे म्हणे. मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट जाहली. मार्कंडेय उवाच दुसऱ्या जन्मी राज्यश्री अखंड नृप मागत. इह जन्मी शत्रुनाशगत राज्य मिळो म्हणे. विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो. निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत. देवी उवाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे. शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा. तेथे मरता तू होशी विवस्वानस बालक. सावर्णिक म्हणून नामे ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्ववर्य तुझ्या चित्ती जोवर मज मागणे. तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पाविशी. मार्कंडेय उवाच ऐसे वर दिले दोघा अभिलाषित देवीने. भक्ती स्तोत्र ते करीती ऐकुनी देवी अंबिका. अंतर्धान तिथे झाली सुरथ श्रेष्ठ क्षत्रिय. सूर्याचा पुत्र होनी सावरणी मन होईल. ऐसे आशिष देवीचे सुरथ श्रेष्ठ क्षत्रिया. सूर्याचा पुत्र होनी सावरणी मन होईल. क्ली ओम. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावरणी मन्वंतरे देवी महात्म्य त्रयोदशाध्यायः श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु. एक माळ 99 मंत्र जप. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ऋग्वेदोक्त देवी सुक्त. महर्षी अंभृणाची वाक कन्या ज्ञानवंतजे. देवी स्वरूप ती झाली तिचे उद्गार सुक्त हे. ओम अहमित्यष्टर्चस्य सुक्तस्य वृगांभृणी ऋषिः सच्युत्सुखात्मक सर्वगतः परमात्मा देवता द्वितीया रुचो जगती शिष्ठानां त्रिष्टुप्छंद. देवी महात्म्य पाठे विनियोगः. ध्यानम्. ओम सिंहस्था शशिशेखरा मरकताचारी भुजा शोभती. शंखा चक्रधनु शरसा धरुणी त्रिनेत्र ते जाळती. बाजूबंद कडे नुपुर कटीशी नादे कटीसूत्र ते. दुर्गा दुर्गा तिहारिणी स श्रावणी ध्यात दिसे रत्न ते. देवी सुक्त. ओम मी रुद्रवसु आदित्य विश्वदेव रूपे वसे. मी मित्र वरुणम इंद्र अग्नि अश्विनी पुत्र ते. मी सोम त्वष्टा पुषाशी भागाशी करिधारण. मी श्रेष्ठ यजमानाचे यज्ञ साफल्य संपदा. मी अधीश्वरी धनदा ब्रह्मोक्या पूज्य देवता. मी सीतया संसारी देवांचे मीच श्रेयस. मी खाद्यान्न सर्वांचे सर्व कर्मास कारण. नैनती दीनते होती एक तत्वोपदेशहा. मी सांगते ते तत्व सुरनर सेवती जया. लाभती मत्कृपा भावे ब्रह्मा ऋषी सरस्वती. ब्रह्मद्वेषी असुरांच्या वदार्थम रुद्रघेशर. मी धैर्य दुर्बळांचे पृथ्वी आकाशी व्याप्तमी. मी आकाश परमात्मा उद्भव जल पृथ्वीचा. स्वर्गादी लोकास्पर्शुनी सर्व लोकात व्याप्तमी. स्वच्छेने रची मी विश्वा नभ पृथ्वी हुनी पर. स्वतंत्र पवना ऐसे माझे महात्म्य हे असे. इति श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां वेदोक्त देवी सुक्त. श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु. तंत्रोक्त देवी सुक्त. नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन. नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला. नित्यवंदन रत्रेशी गौरी धात्री नमो नमः. ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा. शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः. दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः. दुर्गा तू दुर्गामपारा तू सार सर्वकारिणी. ख्याती आणिक तू कृष्णा धुम्रेशी नित्यवंदन. अति सौम्य अति रौद्रा वारंवार प्रणामः. नमो हे जगदा
निराधारा कृती देवी नमो नमः जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई चेतना म्हणितसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी शुद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी तुष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपा असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्त देवी नमो नमः चैतन्य रूप जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्टलाभे सविती जिला सूरजी सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कुणा तरी उदंड दैत्य ग्रासिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जनी आम्हान राहू विपदा कदा कुणी तंत्रोक्त देवी सुक्त श्रीकुल देवता चरणार्पणमस्तु प्राधानिक रहस्य ओम या सप्तशती रहस्य त्रयासी अनुष्टुप छंद नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीसी पावयासी जपावे राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा सांगाव्या अवतारांच्या प्रधान प्रकृती आला विप्रवर हा मी नम स्वरूपाराधना मला यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्तीची ऋषी बोले राजा एक रहस्य गुप्त सांगतो भाविक भक्त अन्यासी कधी मी न निरोपिले सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्यादृश्य स्वरूपा जे व्याप्त या सकला जगा मातुलिंग गदा ढाल पानपात्र चतुर्भुजा नागलिंग आणि योनी जी धरी हाती राजया तप्त कांचन वर्णाची तप्त कांचन भूषणा शून्य या जगता लागे प्रकाश देक देवीचा सर्वत्र शून्य लोकांसी पाहुणी परमेश्वरी धरी जी रूप परम तामसी एक उत्तम गाळल्या काजळा जैसी श्रेष्ठ दाढा सुशोभित विशाल लोचना नारी कटीसी पतली दिसे खडगपात्र शिरढाल हाती घ्यायची चतुर्भुजा कंबधहार वक्षासी मुंडमाला तिच्या श्री महालक्ष्मी सती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवीसी महालक्ष्मी वदे तदा ठेवते तुझ मी नाव सांगते कर्मते तुझे महामाया महाकाली महामारी क्षुधा तृषा निद्रा तृष्णा एकवीरा काल रात्री दुरांगता ऐसी तुझी नाममाला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे घेती पावती सुखते जन बोलोणी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी सत्वगुणाने ती शुद्ध गौरी ती चंद्रिका जशी अक्षमालांकुशधरा वीणा पुस्तक धारिणी ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली तिला महाविद्या महावाणी भारती वाक् सरस्वती आर्या ब्रह्मी कामधेनु वेद गर्भामतीश्वरी तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग्य स्त्री पुरुष जोडे निर्मावे आपुल्या गुणे बोलोनिया महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मितसे तया काली जी सुज्ञ कमलासना ब्रह्मा विधी विरींची नाम देई नरोत्तमा श्रीपद्म कमला लक्ष्मी नारीसी नाम देतसे महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया तयांची ठेवली जी का नामरूपे निवेदितो नीलकंठ रक्तवाहो श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीची या गुणे तो रुद्र शंकर स्थान कपर्दी त्रैलोचना त्रैविद्या कामधेनु तिसरी भाषाक्षरास्वरा सरस्वती गौरी नारी श्यामला पुरुषाकरी जी नावे तया दोघांची सांगते एकराजया विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरी सुबघा शिवा एषा त्या तीन युवती झाल्या पुरुष तत्क्षणी गुजहेने ती अज्ञम ज्ञाते वर्मास जाणती त्रयीविद्या सरस्वती लक्ष्मीने विदिशी दिली रुद्रावरधात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मा ब्रह्मांड उद्भवितसे गौरीसह रुद्रदेव करी ब्रह्मांड वेदन त्या ब्रह्मांडी महत्त्व पंचभूत समस्त हे सावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी झाली लक्ष्मीसह श्री विष्णूने पोशिले सकलाप्रती गौरीसह महादेव
सर्व संहार तो करी. राजा महालक्ष्मी ऐसी सर्व सत्वामईश्वरी. निराकारती साकार नाना नामे धरितसे. म्हणून अनेक नामे स्तोत्र माले सकुंफती. एकची नाम घेऊन तिचे स्तोत्र नव्हे पुरे. श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु. वैकृतिक रहस्य. ऋषी बोले, ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी त्रिशर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे. योग निद्रा श्री विष्णूची महाकाली तमोगुणा. मधुकैटभ नाशार्थ ब्रह्मस्तोत्र जिचे करी. दशवक्रा दशाभुजा दशपादांजना प्रभा. विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय. दीप्त दशन दाढा ती भीमरूपा भयंकरा. रूप सौभाग्य कांती श्री प्राप्तस्थान तयांची हे. खडक बाण गदा शूल शंख चक्र भुषुंडी ही. धनुष्य परिघ मुंड रक्तस्रावी धरितसे. अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरात्तया. आराधिता वश होई पूजकासी चराचरा. देवतांगातून झाली आविर्भूत महाप्रभा. त्रिगुण ती लक्ष्मी देवी साक्षात महिषमर्दिनी. श्वेतानना नील भुजा सुश्वेत स्तन मंडला. रक्तकटी रक्तपादा नीलजंघा अजयजी. सुचित्र घना चित्रा जी माल्यांबर विभूषणा. चित्रानुलेपना कांती रूप सौभाग्यशालिनी. अष्टदशभुजा पूज्या ती सहस्रभुजा सती. आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची. अक्षमाला पद्मबाण खडग वज्र चक्रागदा. त्रिशूल परशु शंख शक्ती घंटानी पाशतो. दंड ढाल पान मात्र धनुष्यनी कमंडलू. अलंकृत भुजा यांनी बैसली कमलावरी. सर्व देवमयी ईशा महालक्ष्मी अशी रूपा. पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होतसे. गौरीच्या जन्मली देही जी सत्वैक गुणाश्रय. साक्षात सरस्वती ती शुंभ सुरा विनाशिनी. अष्टभुजा हाती बाण मुसळ शूल चक्रती. शंख घंटा हल धनु धरी राजा महाबला. भक्तीने पूजिता ऐसी लाभे सर्वज्ञता जीवा. निशुंभ शुंभ असुरा संहारी रणंगिणीचे. स्वरूपत्रय हे ऐसे राजा तुझ निवेदिले. पृथकोपासना आता त्रिमूर्तीची परिसहे. दक्षिणेसी महाकाली वामभागी सरस्वती. मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पृष्ठी पूजने. महालक्ष्मीची यामागे पूजा ब्रह्मा सरस्वतीसी. दक्षिणेसी गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मीती. पुढती महालक्ष्मीच्या अष्टदश भुजे प्रती. महाकाली वामांगी दक्षिणेसी सरस्वती. राजा यांच्या पूजनासी दक्षिणे काले पूजने. पूजा वा मृत्यू वामांगी अरिष्ट शांती पूजने. शुंभनाशिनी जी देवी अष्टभुजेस पूजने. तिच्या सवे 9 शक्ती पूजाव्या भाव ठेवून. दक्षिणेसी रुद्र पूजा वामांगी श्री गणेश तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन. चरित्र स्तोत्र हे मंत्र ज्याचे त्यांनाच गावणी. पूजावे त्रैमूर्तीस एक किंवा अनेक त्या. महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती. पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी. महिशांतक देवीसी पूजा तोच जगत प्रभू. म्हणून पूजना योग्य चंडिका भक्तवत्सला. अर्धाधिकी अलंकारे गंधपुष्पादी अक्षता. धूपदीप नैवेद्याने पूज अर्पावी देवीसी. दैत्य अभक्ष वाहुनी करीती तामसी पूजा. सात्विकी नम्र होऊनी पूजा षोडश अर्पिती. कापूर तांबूल भावे चंदन सुमनादिके. वामांगी महिषासुरा भग्न मस्तक पूजने. दुर्गेच्या हातुनी चोका दैत्य सद्गती पावला. दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने. धर्मधारित से विश्वा देवीचा सिंह तो असे. पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग. मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडून. प्रथम उत्तर अर्धे ऐसा तो पाठ निष्फळ. पाठ समाप्त झाली या प्रदक्षिणा नमस्कृती. निरालस जगदंबा वंदावी हात जोडून. सप्तशतीचे हे श्लोक मंत्ररूप महागुणी. तिळघृत युक्त खीर करावे हवनासवे. सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवना करा. नाम मंत्रोच्चाराने महालक्ष्मीस पूजने. मनेंद्रियास रोधावे वंदावे ध्यात देवीसी. आपण भूलनी जीवा भावे त्रधूप भक्तीने. असा भक्तीने पूजतो रोज जो परमेश्वरी. सद्भाग्यपूर्ण भोगोनी सायुज्य त्यास देवीचे. दररोज नसे पूजा चंडीची ज्याची या घरी. पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी. म्हणून पूजी भूपाळा सर्व लोक महेश्वरी. शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल. ओम इति वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु. मूर्ती रहस्य. ऋषी बोले, ओम नंदा या नावाची नंद कन्यका. स्तविता पूजिता विश्व भक्त आधीन होतसे. कणकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदर. देवी सुवर्ण लतिका कनकोत्तम भूषणा. चतुर्भुज पाशांकुशे पद्मशंखे सुशोभित. इंदिरा कमला लक्ष्मी ती श्री वक्तंबुजासना. जी रक्तदंतिका नामे देवी सांगतली तुला. आता स्वरूप वर्णिन एक निर्भयकारी जे. रक्तवस्त्रा रक्तवर्णा रक्त सर्वांगभूषणा. रक्तयुधा रक्तनेता रक्तकेशातिभीषणा. रक्ततीक्ष्ण नखा रक्तदशना रक्तदंतिका.
दशना रक्तदंतिका श्रीसी प्रियपती जैसा भक्ता सेवी तशीच ही पृथ्वी परिविशालती सुमेरू युगुलस्तनी लांबरुंद स्थूल मोठे आकारे ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी या स्तनपाने भक्तांच्या पुरती सर्व कामना खडगपान पात्र हल हाती मुसळजी धरी प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगीश्वरी अशी तिने व्यापले सारे हे जग स्वावर जंगम ज्योतिला पूजितो भावे व्यापतो चराचरी प्रतिदिनी करी स्तोत्रा रक्षी देवी तया प्रती प्रेमे पाहे निजभक्ता पतीसी सती जे जशी शाकंभरी नीलवर्णा नीलोत्पल विलोचना गंभीरनाभि त्रिवळी विभूषित कृशोदरी कर्कश शिखरा ऐसी गोलपृष्ठ घनस्तणे बाण पद्मधरी हाती धनुष्य मुठीसी असे पुष्प पल्लव मूलादी फलशाख असे करी क्षुधा तृषा मृत्युभया हरिती जे सुधारसे शाकंभरी शताक्षी ती म्हणती परमेश्वरी विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोका दुष्ट दमन शमनी दुरितापदा उमा गौरी सती चंडी कालिका तिच पार्वती शाकंभरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदना अक्षय फलते देई अन्नपानामृतत्वरे भीमादेवी नीलवर्णा दाढा दात चकाकती विशाल लोचना श्रीती गोल स्थूल पयोधरा चंद्रहास खडक शीर डमरू पानपात्र घे एकवीरा काल रात्री कामदाती प्रशंसती तेज दुर्दश ऐसे जी भ्रामारी प्रशंसती चित्रानुलेपना देवी चित्रभरण भूषिता चित्रभ्रमर पाणी ती महामारी प्रशंसती अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनुची तिचे रहस्य हे गुप्त भक्ता सांगणे वृथा आख्यान दिव्य मूर्तीचे अभिष्ट फलदायक साधना करुणी सर्व करा चिंतन देवीचे सप्तजन्मार्जित घोर ब्रह्महत्याधिक पातके सप्तशती पाठ मात्रे कल्मिषे सर्वनाशती देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो जयाने पुरती सर्व मनोवांछित भावना प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगन्मयी मनोनीती विश्वरूपा नमितो परमेश्वरी मूर्ती रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु देवी अपराध क्षमापान स्तोत्र अपराध सहस्रोजे होती हातून माझिया मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जोरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करी अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी कांतेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हे परमेश्वरी गुह्याहुनी अति गुह्य तू माझा जप एकहा मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु।